नमस्कार. पुन्हा एकदा गार्डनिंग अँड ॲग्री युनिवर्समध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. जसं की नेहमी मी दुर्मिळ काहीतरी दाखवत असतो. आज तुम्हाला माझ्या बागेतील दुर्मिळ गळलिंबू दाखवतो आहे. हे गळलिंबूचं रोप मी लावलं होतं आणि आता त्याला भरपूर फळं आलेली आहेत. खरं सांगू, मागच्या वर्षी फक्त 2च फळं मिळाली आणि यावर्षी तुम्ही बघा ना किती सारी फळं आहेत आणि आकार देखील खूपच चांगला झालेला आहे. माझ्या हातात तुम्ही बघितलं असेल आता की किती मोठं आहेत. आता तुम्हाला फळं दाखवायची म्हटलं तर काटे जराशी हाताला टोचत आहेत, तरी पण मी झाडाला आलेली जितकी फळं दाखवू शकतो तितकी दाखवायचा प्रयत्न करतो. रोप पण बघा की किती तजेलदार आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याला कोणतंच रासायनिक खत घातलेलं नाहीये. संपूर्ण सेंद्रिय खतावरती हे रोप आलेलं आहे. संपूर्ण सेंद्रिय खतं, त्यामध्ये देखील लेंडी खत टाकलं होतं फक्त, इतर कोणतंही नव्हतं. हे बघा कमाल की अगदी जमिनीला टेकलेली आहेत ह्याची फळं. इतकं भरभरून निसर्गानं किंवा या रोपानं परत केलेलं आहे. या फळाचा आकार असा असतो आणि जरासं पिकलं फळ की पिवळसर होतं. पिकलेलं फळ कसं असतं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे. ती क्लिप ॲड केलेली आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. याची लागवड कशी करतात तर गुटी कलमापासून याची रोपं करतात किंवा एअरलेरिंग गुटी कलम तर झालं. याच्या फळाच्या आतमध्ये बिया असतात, त्या बिया देखील लावतात. अनेक ठिकाणी मी असं ऐकलंय की फांद्या व्यवस्थित काही ट्रीटमेंट करून लावल्या तर त्या पण रुजतात. तसंच साध्या लिंबावरती किंवा बीपासून लावलेल्या लिंबावरती याचा कलम येतो. आणि हे बघा, ही पिकलेली गळलिंब हार्वेस्ट केलेली आहेत. 5 फळं आहेत जवळपास, त्यांची आज हार्वेस्टिंग केलेली आहे. एकदम तजेलदार, फ्रेश, टवटवीत आणि त्यांचा सुगंध तर आ हा हा जबरदस्त. अशीच दुर्मिळ झाडांविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.